सांगलीमध्ये महत्त्वाची बातमी। कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर सध्या स्थिर आहे। आज दिवसभरात पाणी पातळी कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। महत्त्वाची बातमी, पावसाने उसंत घेतलेली आहे, त्याच्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर आहे। कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 5 इंचाने कमी झालेली आहे। काल रात्री ही पाण्याची पातळी 39.5 होती। काल 5 इंच पाणी वाढलं होतं दिवसभरात आणि आज आपण पाहू शकता रात्रीमध्ये 5 इंच पातळी पुन्हा उतरलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगलीमध्ये कृष्णा नदी हरिपुराच्या संगमाजवळ वारण्याचा संगम होतो, त्या ठिकाणी वारण्याचं पाणी स्पीड नसल्यामुळं या ठिकाणी मागे फुगवटा निर्माण होतो, त्यामुळं ही पाण्याची पातळी सतत कमी होत असते, वाढत असते। सातारा, कोयना आणि त्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस उघडझाप सुरू आहे, त्यामुळं या ठिकाणी कृष्णेची पाण्याची पातळी कमी होत आहे। एकंदरीत पाहिलं तर ही सांगलीकरांना फार मोठा दिलासा म्हटला तरी चालला आहे। दुसरी गोष्ट, कालपासून सर्व ठिकाणी सांगली जिल्ह्यात शाळा सुरू झालेल्या आहेत। कॅमेरामॅन विकी सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। तर कृष्णा नदीची पाणी पातळी ही सध्या 39 फुटांवर स्थिर आहे। आज दिवसभरात पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे।